पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65। शेतीसाठी नाही तर पिण्यासाठी पाणी सोडा, अन्यथा पिंपळगाव खांड धरणामध्ये जलसमाधी घेण्याचं आंदोलन केलं जाईल, असा गर्भित इशारा जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी निवेदनातून शासन आणि प्रशासनाला दिला आहे। अकोले तालुक्यातील मुळा नदीवर पिंपळगाव खांड येथे तलाव बांधला गेलाय, तर या लाभ क्षेत्रात धरणाच्या खालील बाजूला असलेले लिंगदेव ते आभाळवाडीपर्यंत 12 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे येत आहेत। मात्र आभाळवाडी बंधाऱ्याच्या खालील बाजूला जांबूत, साकूर, मांडवे, टेकडवाडी या बंधाऱ्यांना जाणून बुजून राजकीय हेतूनं लाभ क्षेत्रात घेण्यापासून वंचित ठेवलंय। जांबूत ते मांडवे बुद्रुक हे संगमनेर मतदारसंघात येत असून मांडवे खुर्द, देसवडे ही गावं पारनेर मतदारसंघात येत आहेत। त्यामुळे आवर्तनात आभाळवाडीपर्यंतच बंधारे भरून त्याखालची गावं वंचित ठेवली जात आहेत। लिंगदेव ते शिंदोडीपर्यंतची सर्व गावं सिंचनापासून पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवरच अवलंबून आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण असतानाही साकूर, मांडवे, बिरेवाडी या गावांवर अन्याय होतोय, असंही या निवेदनातून डोंगरे यांनी म्हटलंय। गेल्या वर्षी ह्याच टायमाला मुळा नदी पार कोरडी पडली होती आणि त्या टायमाला KTR वेळेत अडवले नव्हते, म्हणून त्यांनी पाणी सोडलं नाही। त्या संदर्भात मी उपोषण केलं होतं, परंतु त्यानंतर मी जे आता माहिती काढली त्या माहितीच्या माहितीनुसार आत्ता एक 4-5 दिवसापूर्वी कुतूळ या ठिकाणी बैठक होती। त्या ठिकाणी माननीय आमदार लामटे साहेब आणि तेथील कार्यकर्ते होते। त्या बैठकीसाठी मी स्वतः गेलो होतो, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलून दिले नाही। परंतु त्यानंतर मी माहिती काढली की पिंपळगाव खांड हे धरण गहू, हरभरा या पिकांसाठी आवर्तन सोडण्यासाठी आहे आणि ते आवर्तन साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी सुटले पाहिजे। परंतु या लोकांनी त्या आमदारावर व त्या कमिटीवर दडपण आणून ते आमंत्रण पाणी वेळेत सोडलं नाही आणि त्याचा खरा उपयोग पठार भागातील जनतेसाठी आहे। कारण त्यांनी ते धरण ज्यावेळेस मंजूर झालं होतं आणि वन विभागाने त्या ठिकाणी त्या धरणात बंदी आणली की बाबा आमची जागा जाती आहे, मग आम्ही त्या मोबदल्यात काहीतरी द्यावं तरच आम्ही धरण बांधलं जाईल। आणि अशा वेळेस साकूर या ठिकाणी शिंदोडी या गावातील जवळजवळ 60 एकर जमीन पठार भागाच्या पाण्यासाठी ती अधिग्रहण केली आणि त्या मोबदल्यात ती अकोला फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली। त्यामुळे ते पाणी पठार भागासाठी आहे। परंतु जर हेच पाणी त्यांच्या त्या 75% जे पाणी सोडणार होते, जर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर ते पाणी सोडलं असतं तर ते पाणी शिंदोडीपर्यंत पोचलं असतं। परंतु ते लोक जाणून बुजून खालच्या लोकांना पिण्याचंही पाणी द्यायचं नाही आणि वरील जे लोक आहेत, वरील जे गावं आहेत त्यांना खास उन्हाळ्याच्या बागायतीसाठी ते पाणी वापरायचं आहे, म्हणून त्यांनी ते आमंत्रण सोडलं नाही। आणि ह्यामुळे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि इरिगेशन खात्याच्या सर्व खात्यांना विशेष सूचना केली की सदर पाणी जर सुटल्यानंतर शिंदोडीपर्यंत आले नाही तर मी पिंपळगाव खांड या धरणामध्ये जलसमाधी घेणार आहे, असे मी प्रत्येक विभागाला मेलद्वारे माहिती दिलेली असून सदर पुढील माहिती मी पोस्टाने पाठवत आहे। सदर पाणी सुटल्यानंतर जर ते पाणी पठार भागात पोचले नाही तर मी पिंपळगाव खांड या धरणामध्ये जलसमाधी घेणार आहे, अशी मी तुमच्याद्वारे सर्वांना माहिती पुरवतो। 1 मार्च 2024 ते 8 मार्च 2024 या कालावधीत जांबूत येथे शेतकऱ्यांसोबत उपोषण डोंगरे यांनी केलं होतं। त्यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित राहत पाणी सोडण्यासाठी प्रशासनाशी बोलणी केली होती। त्यानंतर उपोषण सोडण्याची विनंतीही केली, तर उपोषण सोडल्यानंतरही प्रशासनानं पाणी सोडलं नाही। आता तरी शेतीसाठी नाही तर पिण्यासाठी आम्हाला पाणी द्या, अन्यथा सर्व गावांसह पिंपळगाव खांड धरणात जलसमाधी घेण्याचं आंदोलन केलं जाईल, असा गर्भित इशारा जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी निवेदनातून दिला आहे। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा,
मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22।